शिवजयंती महोत्सव हा किल्ले शिवनेरीवरती मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। आपण आता आहोत किल्ले शिवनेरीच्या पायथ्यावरती। किल्ले शिवनेरीच्या पायथ्यावरून किल्ले शिवनेरीकडे जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रत्येक लाईटीच्या खांबावरती या ठिकाणी नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे बोर्ड लावण्यात आले आहेत। मात्र हे बोर्ड काही अज्ञातांनी फाडून टाकले आहेत। किल्ले शिवनेरीकडे जाताना जेवढे पण लाईटचे खांबळे आहेत त्या प्रत्येक लाईटच्या खांबळ्यावरती या ठिकाणी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या स्थानिक नेतृत्वाने या ठिकाणी शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो असणारे बोर्ड लावले होते। मात्र काही अज्ञातांनी हे बोर्ड फाडून टाकलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी नरेंद्र मोदी असतील, अमित शाह व जे.पी. नड्डा यांचा बोर्डही आडवा फाडण्यात आलेला आहे। तर त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो असलेला बोर्ड पूर्णतः फाडण्यात आला आहे। किल्ल्याच्या पायथ्यापासून अगदी किल्ल्याच्या शिवाजी माता मंदिरापर्यंत जो गाडी रोड आहे, या गाडी रोडच्या कडेने लाईटीचे खांब लावण्यात आलेले आहेत व या खांबांवरतीच हे शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे बोर्ड शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेतृत्व, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी हे बोर्ड लावले होते। मात्र काही अज्ञातांनी हे बोर्ड फाडलेले आहेत। या बोर्डावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही फोटो फाडण्यात आलेत। त्याचबरोबर ज्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी हे बोर्ड लावलेत त्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी आमदार शरददादा सोनवणे यांचेही फोटो फाडण्यात आले आहेत। पायथ्यापासून तर जेवढे लाठीचे खांबळे आहेत त्या प्रत्येक खांबळ्यावरती एक बोर्ड लावण्यात आला होता व हे सर्व बोर्ड अज्ञातांनी फाडलेले आहेत। हे बोर्ड नक्की कुणी फाडले हा पोलिसांसमोर संशोधनाचा भाग राहणार आहे। मात्र एकूणच काय तर शिवजयंतीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व इतर आमदारांना येऊन देणार नाही असं आव्हान कुठंतरी सकल मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आलं होतं। मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापलेला असताना मुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही असं आव्हान मराठा आंदोलकांनी केलं होतं। मात्र सरकारने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवल्यामुळे मराठा आंदोलकांना मात्र शिवनेरी किल्ल्यावरती प्रवेश नाकारण्यात आला आहे। त्या पार्श्वभूमीवरती हे बोर्ड फाडण्यात आलेत। हे बोर्ड नक्की कुणी फाडले हे मात्र माहीत नाही। याचा शोध पोलीस घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतील। टाइम्स नाव मराठीसाठी सचिन तोडकर, किल्ले शिवनेरी, पुणे।